नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023चा जो निकाल आहे तो लागलेला आहे. त्याच्यामध्ये बघा की नगर परिषद महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी अ साठी जे आहे तर त्याच्यामध्ये जी तात तात्पुरती निवड यादी आहे त्याच्यामध्ये 24 उमेदवार जे आहेत सिलेक्ट झालेले आहेत. आता काय करूयात आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ बघूयात. तर सगळ्यात पहिले ओबीसी सॉरी ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे. 200 मार्कांचा कट ऑफ लागलेला ओपन फिमेलसाठीचा. ओपन जनरलचा कट ऑफ लागलेला आहे तो आहे 196.9586. त्याच्यानंतरनं ओपन फिमेलसाठी कट ऑफ इथे राहील तो राहील 196.1242 एवढा राहणार आहे. त्याच्यानंतर जनरलचा तर ऑलरेडी सांगितलेला आहे मी. त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्टेड 196 मार्कांसाठी. स्पोर्ट्ससाठी जर बघाल तर 183 मार्कांसाठी. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 177 मार्कांसाठी. त्याच्यानंतरनं ओपन पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी 158 मार्कांसाठी कट ऑफ राहणार. त्याच्यानंतर एस सीसाठी जर बघाल तर जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे एस सी जनरलचा आहे सॉरी एस सी साठी 3 पदं होती. त्याच्यामध्ये एस सी जनरलसाठी 190 मार्कांचा कट ऑफ आहे आणि महिलांसाठी 196 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं एस टीसाठी 2 पदं होती. त्याच्यासाठी जनरलचा कट ऑफ आहे 191 मार्कांसाठी आणि महिलांसाठी जो आहे ते 171 मार्कांचा कट ऑफ आहे. व्हीजीएसाठी महिलांसाठी जो कट ऑफ आहे 193 मार्कांचा आहे आणि व्हीजेए जनरलसाठी जो आहे तो 192 मार्कांचा कट ऑफ आहे. एनटीसी जनरलसाठी जो कट ऑफ आहे तो आहे एकच पद होतं त्यामुळे 195 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं ओबीसीसाठी जर बघाल तर तुम्ही जनरलसाठी 196 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांसाठी जो आहे तो 194 मार्कांसाठी आहे. दिव्यांगमध्ये एक पद गेलेलं आहे ते 178 मार्कांसाठी आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 172 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. ईडब्ल्यूएसमध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल जर पाहिलं तर 2 पदं होती. तर जनरलचं कट ऑफ आहे 196 मार्कांसाठी आणि महिलांसाठी 189 मार्काचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं इथं जर बघाल तर तुम्ही ही आहे गट ब ची निवड यादी आहे. त्याच्यामध्ये टोटल होती 31 पदं. तर ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 195 मार्कांसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे 188 मार्कांसाठी. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी जर बघाल तर पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी 140 मार्कांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 170 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी 179 मार्कांचा कट ऑफ आहे. अर्थक्वेकसाठी 188 मार्कांचा कट ऑफ आहे आणि जर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 193 मार्कांचा कट ऑफ होणार. त्याच्यानंतरनं एस सीसाठी 14 पदं होती. तर जनरलसाठी जर कट ऑफ आहे ते बघतो मी हो 187 मार्काचा कट ऑफ आहे. महिलांसाठी एस सीसाठी 177 मार्काचा कट ऑफ आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 173 मार्क. स्पोर्ट्ससाठी 170 मार्क. एक्स सर्व्हिसमॅन 155 मार्क आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएट 118 मार्कांसाठी आहे. एस टीसाठी 6 पदं होती. त्याच्यासाठी एस टी जनरलसाठी बघा 183 मार्कांसाठी आणि ही जे आहे ते पार्ट टाइम ग्रॅज्युएट भेटलेले आहे त्यामुळे जनरलमध्ये घेतलेलं आहे त्यांना एस टी तर यांना भेटलेला आहे 180 मार्कांसाठी घेतलेला आहे. महिलांसाठी 170 मार्कांचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅन आहे 121 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एन टी बीसाठी 4 पदं होती. त्याच्यासाठी जनरलसाठी 186 मार्कांचा कट ऑफ, महिलांसाठी 179 मार्कांचा कट ऑफ आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे 161 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतरनं एन टी सीसाठी टोटल 4 पदं होती. तर 191 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी बघा 185 मार्काचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅन 164 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याचे एन टी डीसाठी 193 मार्कांचा कट ऑफ आहे आणि महिलांसाठी 186 मार्कांचा कट ऑफ. एस बी सीसाठी 2 जागा होत्या. त्याच्यामध्ये एक महिलांसाठी आणि एक जनरलसाठी होती. 192 मार्कांचा कट ऑफ आहे आणि 181 मार्क महिलांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं 20 आहे ते ओबीसी कॅन्डिडेट आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघाल तर 20 मध्ये जनरलचा कट ऑफ आहे ओबीसीचा 193 मार्कांसाठी. त्याच्यानंतर महिलांसाठी जर पाहाल तुम्ही तर महिलांसाठी आहे 183 मार्कांसाठी. त्याच्यानंतर दिव्यांगमध्ये हे 3 कॅन्डिडेट आहेत. प्रोजेक्ट ऑफ एक्स सर्व्हिसमॅनचा आहे 163 मार्क.
प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी 118 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना जर्नलसाठी 3च पदे 193 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूसाठी 9 पदं होती. जनरलसाठी आहे 193 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठी आहे 186 मार्कांचा कट ऑफ. दिव्यांगसाठी जर बघितलं तुम्ही तर आहे 185 मार्काचा कट ऑफ. एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे 166 मार्कांचा कट ऑफ आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएट 121 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना ही आहे गट क साठी गट क श्रेणी 10 आहे ही. तर याच्यात 65 उमेदवार आहेत सिलेक्टेड. तर त्याच्यामध्ये ओपनसाठी 41 पदं होती. तर त्याच्यामध्ये जर बघा तर ओपनसाठी हे कट ऑफ आहे जो आहे 128 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे महिलांसाठी कट ऑफ जो आहे ते 97 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना हे बाकीचे कट ऑफ तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एस सीसाठी बघा 103 मार्काचा एस सी जनरलसाठी. त्याच्यानंतर ना अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन घेतलेले आहे तिथं, तर त्यामुळे कट ऑफ अजून कमी झालेला आहे. तर 93 मार्काचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर ना एन टी सीमध्ये 3 उमेदवार आहेत. तर जनरलसाठी कट ऑफ आहे 110 मार्कांचा आणि हे एक्स सर्व्हिसमॅन अगेन्स्ट घेतलेले तर 102 मार्कांचा कट ऑफ होणार आहे. इथं बरं अगेन्स्ट लेडीज घेतलेला तर याला 97 मार्कांचा कट ऑफ होणार. त्याच्यानंतर ना इथं एन टी डीमध्ये 1 पद होतं, तर दिव्यांगसाठीचं होतं. त्याच्यानंतर ना ओबीसीमध्ये 4 पदं होती, तर त्याच्यासाठी जनरलसाठी कट ऑफ आहे 94 मार्कांसाठी. ईडब्ल्यूएसमध्ये 2 पदं होती, तर 102 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ही आहे गट क साठी वेतन श्रेणी. ओके, तर हे टोटल प्रारूप उमेदवाराची संख्या जी आहे ती आहे 397 उमेदवार आहेत. तर आता इथं कट ऑफ बघूयात आपण. तर ओपन जनरलसाठी आता इथं जे पद आहे ते 124 पद आहेत. तर ओपन जनरलसाठीचा कट ऑफ जो आहे तो इथं आहे 190 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर महिलांसाठी जर कट ऑफ जर पाहिला आपण महिलांसाठीचा, तर महिलांसाठीचा कट ऑफ जो आहे तो आहे 181 मार्कांसाठी. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सनसाठी 173 मार्कांसाठी आहे. एस पीसाठी चेक करूयात आपण खाली आहे का नाही. एस पीसाठी आहे. त्याच्यानंतर पार्ट टाइम ग्रॅज्युएट 112 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे 160 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर हे दिव्यांगचे कट ऑफ आहेत बाकीचे. त्याच्यानंतर एस सी ते झाले. एस सीसाठी एकूण 70 जागा होत्या. तर त्याच्यानंतर जर बघेल तुम्ही तर एस सी जनरलचा जो कट ऑफ आहे तो आहे 182 मार्कांसाठी. महिलांचा कट ऑफ जो आहे तो आहे 171 मार्कांसाठी, सॉरी 171 मार्कांसाठीच आहे. 71 मार्कांसाठी 70 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड हे पार्ट टाइम ग्रॅज्युएट 99 मार्कांसाठी कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 135 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी 159 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एस टीसाठी 20 जागा होत्या. त्याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही एस सी जनरलसाठी तर हा कट ऑफ आहे 174 मार्कांसाठी. महिलांसाठी कट ऑफ आहे 166 मार्कांसाठी. प्रोजेक्ट अफेक्ट एक्स सर्व्हिसमॅन आहे 119 मार्क. स्पोर्ट पर्सन 148 मार्क आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तो आहे 152 मार्कांसाठी. त्याच्यानंतर बघा साठी होत्या 14 जागा. त्याच्यामध्ये जनरलसाठी जर पाहाल तर त्या आहेत 186 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठीचा कट ऑफ जर बघितला तर 171 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 129 मार्कांसाठी. एन टी डी बीमध्ये 12 पदं होती. तर जनरलसाठी 184 मार्कांचा कट ऑफ आहे. महिलांसाठी जर बघितलं तर 172 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 119 मार्कांचा. एन टी सीमध्ये जर बघाल तर आहे हे फक्त 190 मार्काचा कट ऑफ आहे. महिलांसाठी बघितलं तर 179 मार्काचा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिसमॅन 157 मार्कांचा साठी. प्रोजेक्ट प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी आहे 178 मार्क. स्पोर्ट पर्सन 167 मार्कांसाठी. त्याच्यानंतर एन टी डीमध्ये 6 पद आहेत. तर याच्यामध्ये जर बघाल तर 190 मार्काचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर इथे जर बघाल तर 190 मार्कांसाठी प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एल डी एससाठी महिलांसाठी 178 मार्क.
एक सर्व्हिसमॅन 154 मार्कांसाठी. एस-बीसाठी 10 पदं होती, तर त्याच्यामध्ये जनरलसाठी जर आहे तर आहेत 182 मार्काचा कट ऑफ आहे. महिलांसाठी आहे 172 मार्कांचा कट ऑफ आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी 140 मार्कांचा. ओबीसीसाठी 86 पदं आहेत, तर त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये जर बघाल तर ओबीसीमध्ये तर हे आहे 188 मार्कांचा कट ऑफ. महिलांसाठी बघा महिलांसाठी 186 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जो आहे तो आहे 152 मार्कांचा. प्रोजेक्ट क्राफ्टेड पार्ट टाइम ग्रॅज्युएट 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसमध्ये जर बघा तर टोटल 44 पदं होती. तर इथं जर बघाल तर जनरलसाठी कट ऑफ आहे तो आहे 179 मार्कांसाठीचा. त्याच्यानंतरनं महिलांसाठी कट ऑफ जो आहे तो आहे 178 मार्कांसाठी. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ आहे 93 मार्कांसाठी. त्याच्यात स्पोर्ट पर्सन 170 मार्कांसाठी कट ऑफ आहे. ओके. तर आणि त्याच्यानंतर हे प्रतीक्षा यादी आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.